नमस्कार शेतकरी मित्रांनो. आत्तापर्यंत आपण पीक विम्याच्या क्लेम स्टेटस बघून कंटाळला असाल. परंतु ह्या क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवलं जात आहे, असं आजपर्यंत आपण बघत आले. तर शेतकरी मित्रांनो, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या, आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. पुढील 3 ते 4 दिवसात क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती, की जोपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया होत नाहीये, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम पडणार नाही. त्यामुळे सध्या पोर्टलचं तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत आणि सध्याच्या कृषी विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. सध्या क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या 4 ते 5 दिवसात एक क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, खूप तालुक्यामध्ये, खूप महसूल मंडळामध्ये, खूप जिल्ह्यामध्ये काही शेतकरी याच्यातून वगळले जाणार आहेत. काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, तर काही शेतकऱ्यांना यातून वगळलं जाणार आहे. मग ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी जो पीक कापणी प्रयोग केलेला होता, त्या पीक कापणी प्रयोगामधून शेतकऱ्यांचं अक्षरशः नुकसान किती झालेलं आहे, त्याच्यातून नुकसानीची टक्केवारी किती आहे, पीक कापणी प्रयोगाच्या अंदाजानुसार त्याला मिळणारी रक्कम किती आहे, ही ठरवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. कारण हीच प्रक्रिया चालू असल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला उशीर होत होता. अखेर चांगली बातमी शेतकऱ्यांसाठी ही आली, की क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होत आहे. सुरू झालेली आहे, संपुष्टात येत आहे. कारण पुढील 4 ते 5 दिवसात हे पूर्ण प्रकरणं जे क्लेम कॅल्क्युलेशनची कंडिशन आहे, ती पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. हे नेमकं ठरलं जाणार आहे, की कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विमा किती मिळेल, कोणत्या महसूल मंडळाला हेक्टरी किती मिळेल, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात. आता याच्यामध्ये खूप महसूल मंडळामध्ये काही शेतकरी वगळले जाणार आहेत. कारण कमीत कमी रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अपेक्षा आहे की चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी आणि तीच गणना, तीच क्रमवारी सध्या विमा कंपनी करत आहे. सध्या ह्या 4 ते 5 दिवसामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि पुढील 15 ते 16 तारखेपर्यंत असे मिळालेल्या अपडेटनुसार, त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्र. कारण तिथं आपल्याला क्लेम कॅल्क्युलेट होत झाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन दिसेल, अमाऊंट दिसायला सुरुवात होईल. नेमकी यील्ड बेसच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही पीक विम्याची रक्कम दिसायला सुरुवात होईल आणि एकदा रक्कम दिसली, की मग पुढील 2 ते 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पुढील 2-4 दिवसामध्ये 4 ते 5 दिवस सर्व शेतकऱ्यांनी क्लेम स्टेटसकडे लक्ष द्यावं. आपलं क्लेम स्टेटस चेक करत राहावं. कारण ही प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. कधीही तुमचं क्लेम स्टेटस बदलू शकतं, अशी मिळालेली अपडेट आहे. त्यामुळे खूप दिवसापासून जी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट आपण सर्व शेतकरी पाहत आहोत, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जे शेतकरी कोणी KYC केले नसतील, कोणी फार्मर ID नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपली तयारी करून ठेवा. कारण लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण क्लेम कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय क्लेम स्टेटसमध्ये बदल होत नाही आहेत आणि यील्ड बेसच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. यील्ड बेसच्या माध्यमातून क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ही संपताच तुम्हाला कधीही क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसेल. पुढील 4 ते 5 दिवसापर्यंत ही प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. तर ती क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया झाल्यानंतर लागलीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसात सर्व शेतकऱ्यांनी आपलं क्लेम स्टेटस पाहत राहावं. क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे का पाहावा आणि एकदा बदल झाला तर लागलीच शेतकऱ्यांना पैसे पडण्याची सुरुवात होणार आहे. अशीच क्लेम स्टेटसबाबत असो, पीक विम्याबाबत अजूनही काही अपडेट आली, लागलीच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.